नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण फोरटक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. डायरेक्ट मी कपड्यावरतीच कट करणार आहे. ब्लाऊजची उंची जी आहे ती 15 आहे आणि छातीचं जे माप आहे ते छाती जी आहे 40 इंच छाती आहे याची. तर ब्लाऊजची उंची तयार 14 आहे, तर मग मी 15 घेतलेली आहे. आणि 5.5 इंचाचं जे आहे तर 5.5 इंचाचं मी शोल्डर टाकलेलं आहे 40 इंच 40 छाती साईजच्या ब्लाऊजला. आणि मुंडा जो आहे तो 6.5 घेतलेला आहे. मुंडा जो आहे तो 6.5 टाकलेला आहे. इकडच्या साईडनं पण बरोबर मोजून घ्यायचं आहे की आपण जेवढं माप घेतलं तेवढं आहे का, नाही तर थोडं जरी क्रॉस झालं तर मग हे होऊन जातं. नंतर आता छातीचं माप टाकायचं. तर छातीचं माप हे बघा, छाती आपली 40चा चौथा 10 आणि त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिंगसाठी 2 इंच घेतलेला आहे. आता कमर घेर जो आहे तर कमर घेर जो आहे आपला, तर कमर आहे 36 आहे आपली. तर मग 36चं चौथा भाग 9 येतो. 1 इंच मी पाठीवरचे टक्स घेण्यासाठी 1 इंच घेणार आहे आणि मार्जिंग 2 इंच घेणार आहे त्याच्यामध्ये. हे असे जे पॉईंट आहे तर ते पॉईंट असे जॉईंट करून घ्यायचे. त्याच्यानंतर हा बॅक साईड असल्यामुळं 1.5 इंचावरती आपण आकार देणार आहोत. हे मागचा आकार आहे त्याच्यामुळं तो आकार 1.5 इंचावरती मार्क केलं. गळा रुंदी जी आहे तर 2.25 इंच देत आहे मी, कारण की डीप नेक आहे त्याच्यामुळं 2.25 इंचावरती देत आहे मी. गळा रुंदी जी आहे ती खालच्या साईडनं 3 इंच घेतलेला आहे. आणि नंतर असा गळ्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा. आता हा जो मुंड्याचा आकार आहे तो पण देऊन घ्यायचा. थोडासा हे बघा, आता हा आकार मी व्यवस्थित दिलेला आहे. आता थोडासा असा खाली घ्यायचा, उतरता आकार 1/2 इंचावरती असा खाली घ्यायचा, जेणेकरून की आपल्या शोल्डरमध्ये ज्या चुन्या पडतात ना, याच्यामध्ये मुंड्यामध्ये ज्या चुन्या दिसतात ना त्या दिसणार नाही. कारण की हा मोठ्या साईजचा ब्लाऊज असल्यामुळं थोडेसे हे करायचं, मुंड्याला थोडासा 1/2 इंचाचा खाली असा उतार द्यायचा. आता हे कट करून घ्यायचं. आता ही जी आपली बॅक साईड आहे, बॅक साईड निघलेली आहे. आता आपल्याला याच्यावर हे ठेवूनच आपल्याला फ्रंट साईड जी आहे ती काढायची आहे. जसं आहे तसं तुम्ही सेम जशी आपली बॅक साईडचं आपण कट करून घेतलं तसंच आखून घ्यायचं. जसं आहे तसंच तुम्ही आखून घ्यायचं असं. आणि सगळ्या साईडनं असं आखून घेऊन हे बघा, आता इकडच्या साईडनं थोडंसं समजून घ्या. व्हिडिओ थोडासा आलेला नाही आहे कारण तिकडच्या साईडनं आहे ना मी थोडंसं 1/2 इंच आपली हुकपट्टी आयपट्टीसाठी घेतलेला आहे. एक्स्ट्रा कपडा 1/2 इंचच आहे ते. तिकडची साईड जी आहे ती ओपन साईड आहे, तर ओपन साईडला मी 1/2 इंच कपडा घेतलेला आहे. 1/2 इंचच घ्यायचा, जास्त नाही घ्यायचा. हे बघा, मी अशी ही लाईन ड्रॉ केलेली आहे, तेवढाच घ्यायचा, जास्त घ्यायचा नाही. आता समोरच्या याच्यामध्ये उंचीमध्ये पण मी वाढवणार आहे. वरती मी गळा रुंदी टाकून घेतली. गळा रुंदी मी 2.25 इंच घेतली. खालच्या साईडनं गळा उंची जी आहे ती 6 इंच घेतलेली आहे. खालच्या साईडनं पण मी 3 इंच घेतलेला आहे गळा. आणि असा चौकोन आखून घ्यायचा गळ्याचा आणि त्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा. आता आपल्याला हे पण करायचं आहे, म्हणजे थोडं नॉर्मलसा बाहेर गेलेला आहे आकार. यात आपला समोरचा गळा पण आखून झालेला आहे. तर आता आपल्याला जी क्रॉसपट्टी घ्यायची आहे, तर मग मी इकडच्या साईडनं जी क्रॉसपट्टी आपल्याला घ्यायची, तर अगोदर मुंड्याचा आकार देऊन घेते. तर मग 6.5 वरती एक मार्क केलं, परत लाईन अशी आखून घ्यायची, कारण की आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार द्यायचा, तर तो आकार आपल्याला कळणार नाही कसा द्यायचा. त्याच्यामुळे आपल्याला परत असा चौकोन आखून घ्यायचा आणि 1 इंचावरती असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, ते असं 1 इंच घ्यायचं आहे आणि 1 इंचावरतीच हा आकार आहे. आणि हा जो आहे तो बॅक साईडचा आकार आहे. आता क्रॉसपट्टी जी आहे तर आपण मग आता याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, समोरच्या हाईटमध्ये 1 इंच आपण वाढवणार आहोत. तर ते कशासाठी, तर कारण आपलं अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे तिथं. तर 1/2 इंच वाढवलं तरी पण चालतं, कारण की आपण टक्स घेणार आहोत. तर टक्समध्ये अर्धा इंच आपला तिथं कपडा जातो. तर मग समोरचा कपडा आपल्याला हाईटला कमी पडू नये म्हणून. तर आता क्रॉसपट्टी जी घ्यायची, इकडच्या साईडनं 2.5 घेतली आहे, इकडच्या साईडनं मी 3 घेतलेली आहे. आणि असं मार्क करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीचं.
आता ही क्रॉसपट्टी झाली आपली. आता जे आपल्याला टक्स जे घ्यायचं आहे तर तो 4 इंचावरती घ्यायचा आहे. आपली हुकपट्टी आयपट्टी आहे त्या साईडनं आपण 4 इंच मोजून घ्यायचं. त्याची हाईट जी आहे तर त्याची आपण 2.5 इंच घेणार आहोत. आणि ह्या साईडनं 1 इंच आणि 1-1 इंच आपण असे मार्क करायचे दोन्ही साईडनं, कारण टक्समध्ये आपण इथे 1-1 इंच साईडनं दाबणार आहोत, म्हणजे 2 इंचाचा टक्स होणार आहे आपला हा. आता हा टक्स झाला तर मग इकडच्या साईडनं आपण हुकपट्टीच्या साईडनं हुकपट्टीचा त्याचं मध्ये काढायचा आणि मध्ये काढून हे बघा असं त्याचं असं 1.5 इंच आलं पाहिजे बघा. त्याचं गॅप जे आहे 1.5 इंचाचा आला पाहिजे. इकडून असं टक्सचं मार्क करून घ्यायचं. इकडच्या साईडनं पण असं टक्सचा मार्क करून घ्यायचा. आणि ह्या साईडचा बघा इकडचा जो टक्स आहे तो थोडासा असा क्रॉसमध्ये येतो आहे, तर त्याचं पण असं मार्क करून घ्यायचं. आता टक्सच्या मध्ये जे अंतर आहे सगळ्या टक्समध्ये 1.5 इंचाचं अंतर आहे. तर इथं आपला 2 इंच जो कपडा आहे तर तो कपडा आपला तिथं जाणार आहे. तर मग 2 इंच कपडा जाईल, त्याच्यामुळं काय करायचं, समोर असा 2 इंच कपडा आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. आणि वरच्या इथलचा आपला टक्स जे द्यायचा आहे मुंड्यामधला, तर तिथं आपला 1/2 इंच कपडा जाणार आहे. त्याच्यामुळे त्याला पण असं 1/2 इंच वाढवून घ्यायचं. हे बघा असं बरोबर 1/2 इंच वाढवून घ्यायचं. आता हे आखून घेतलेलं जे आहे तर मग आता आपण याला कट करून घेणार आहोत. आपल्याला क्रॉसपट्टी काही वाढवायची गरज नाही. आता हे अस्तर आपण कट करून घेतल्यानंतर हे मेन कपड्यावरती ठेवून जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती ठेवून मग कट करून घ्यायचं. पेपर कटिंग केल्यापेक्षा डायरेक्टही तुम्ही कपड्यावरती कट करू शकता. तर आपला 4 टक्स ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा.